आपसाठी मात्र सगळ्यात मोठा धक्का 62 वरून आप 22 जागांवर दिल्लीमधील राखीव असलेल्या 20 पैकी 9 मतदारसंघामध्ये भाजप आघाडीवर आहे। दिल्लीमधल्या राखीव असलेल्या 20 पैकी 9 मतदारसंघात भाजप आघाडीवर। तर भाजपसाठी नक्कीच ही चांगली बाब म्हणावी लागेल। दिल्लीमधील राखीव असलेल्या या जागा ज्या ठिकाणी 20 पैकी 9 जागांवर भाजप जी आहे ती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। दिल्ली कुणाची याची चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती। दिल्ली लोकसभा निवडणुकांचे निकाल जर आपण पाहिले तर त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये होईल असं बोललं जात होतं। दिल्ली 2020 विधानसभेचे निकाल नेमके काय होते? आम आदमी पक्षाला 62 जागा होत्या, भाजपला 8 आणि काँग्रेसला या ठिकाणी साधा भोपळाही फोडता आलेला नव्हता। दिल्लीमध्ये आत्ताचा आपण कल जो पाहतोय 2025 चा विधानसभा कल, त्यामध्ये आप 25 जागांवर, भाजप 44 आणि काँग्रेस एका जागेवर या ठिकाणी आघाडीवर। अर्थात आकडे सातत्यानं या ठिकाणी बदलत आहेत। आप मधल्या 2 जागा भाजपकडे सरकलेल्या आहेत। भाजप 46 आणि आप 23 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। मोठा फटका भाजपला या ठिकाणी जवळपास 38 जागांचा फायदा होताना इथे पाहायला मिळतोय मागच्या तुलनेमध्ये।